नमस्ते. मी रमेश सीएम अकॅडमी कडून एनडीए फाउंडेशन कोर्सच्या संदर्भामध्ये एक डेमो लेक्चर देतोय की नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये कशा पद्धतीनं आपण मुलांना एंट्री देऊ शकतो. नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला पुणे या ठिकाणी वसलेले आणि ह्या ठिकाणी तिन्ही दलाचे प्रमुख म्हणजे आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स या तिन्ही दलाचे प्रमुख तयार केले जातात. शिस्त फक्त इंडियातले नाहीत, इतर देशातले पण कॅन्डिडेट ट्रेनिंगसाठी येत असतात तिथं. त्याची स्थापना 1954 मध्ये झालेली आहे आणि ही प्रमुख अकॅडमी भारताची आहे. तर आपण पाहूया की एनडीए मध्ये का जायचं. त्याचं सर्वात महत्वाचं कारण की याच्यामध्ये 16.5 ते 19.5 एवढ्याच वयोगटामध्ये प्रवेश दिला जातो आणि 12वी पास असावं लागतं. एकदा 19 वर्ष संपले की त्याला एंट्री नाही. कारण का, लहान वयातच डायरेक्ट अधिकारी बनण्याची संधी असते, लेफ्टनंट बनण्याची. बरोबर. म्हणून मग लेफ्टनंट का बनायचं, तर पहिली गोष्ट याच्यामध्ये याला मिळणारी सॅलरी 1,77,500 रुपये पर मंथ आहे. सगळे अलाउन्सेस एकत्र करून मिनिमम. आणि ह्याची सॅलरी पोस्टिंग वरती अवलंबून असते. पोस्टिंग एक वेगळ्या ठिकाणी असेल, सेन्सिटिव्ह ठिकाणी, तर ह्याच्यामध्ये अजून ऍड होतं. दुसरं हे म्हणजे रेसिडेन्स. त्या रेसिडेन्स मध्ये आपण जर का बघितलं तर त्याला जो राहायला बंगला जो मिळतो, हा बंगला टोटली फ्री असतो, 1 रुपया द्यायची गरज नसते आणि वेल डेकोरेटेड. पुढची गोष्ट, ह्या बंगल्यासाठी बंगल्यामध्ये जे कुटुंब राहतं म्हणजे जे लेफ्टनंट राहतात त्याच्यासाठी 4 कमांडोज असतात तैनात. एक घरामध्ये जेवण बनवायला, दुसरा भाजी तरकारी आणायला आणि 2 गेट वरती उभे असतात म्हणजे संरक्षण करण्यासाठी. पुढची गोष्ट याच्यामध्ये घरातील सर्व लोकांना मेडिकल फॅसिलिटीज ज्या असतात त्या मेडिकल फॅसिलिटी टोटल फ्री असतात. नंतर त्याला मिळणारं रेशन पाणी जे असतं हे रेशन पाणी A1 क्वालिटीचं दिलं जातं. का, तर वयाच्या 23व्या वर्षी 120 जवानांच्या बटालियनचं नेतृत्व करत असतो. त्यांचं सर्व नियोजन लेफ्टनंटला करावं लागतं आणि त्याचमुळं याची जो रेशन पाणी जे असतं ते सगळं चांगल्या पद्धतीचं मिळतं. पुढे त्याला मिळणारी जी गाडी असते ट्रॅव्हल करण्यासाठी, हे ट्रॅव्हल करण्यासाठी असणारी गाडी वेल सेन्सर युक्त असते आणि हिला डिफेन्सचा नंबर असल्यामुळं ना आरटीओ वाला अडवतो ना टोल वाला. याच्यामध्ये याला 12 देशांचा व्हिसा फ्री असतो. 12 देशांचा म्हणजे जाऊ शकतो, येऊ शकतो, ट्रेनिंग घेऊ शकतो तिकडचं. नंतर 80 दिवसाची लिव्ह त्याला फ्री असते आणि ट्रॅव्हल करून आल्यानंतर तो क्लेम पण करू शकतो पैसे. आता समजा त्या रिटायर झाला तर त्याला पेन्शन जी आहे ना, ह्या व्हॅल्युएशन नुसार जी मिळणारी पेन्शन आहे ती आता 2 ते 3 लाख रुपये पर मंथ ही पेन्शन मिळते मरेपर्यंत आणि तो मेल्यानंतर अर्धी पेन्शन बायकोच्या नावाने जाते. ह्या वेळेला जर रिटायर झाला ह्या व्हॅल्युएशन नुसार तर त्याला मिळणारी फंड ग्रॅच्युइटी जी असते साधारणतः ती 80 ते 90 कोटी असते, ज्या अकाउंटला पडलेली असते. का, तर एक पैसा खर्च होत नाही, सगळा भारत सरकारच त्याचं खर्च करत असतं. त्यामुळं म्हणून म्हटलं जातं घरातील एक व्यक्ती जर का लेफ्टनंट झाला तर येणाऱ्या 7 पिढ्या बसून खातील एवढं त्याच्या घरामध्ये असतं. आता हे झालं लेफ्टनंट झाल्यानंतर. पण लेफ्टनंट व्हायचं कसं, तर 12वीला जेव्हा आपण असतो तेव्हा वय असतं त्या कॅन्डिडेटचं 18 वर्ष. त्यांनी 12वीची पण परीक्षा दिली आणि एनडीएची पण परीक्षा दिली. एनडीएला क्वालिफाय झाला तर ताबडतोब 84,000 रुपये हा स्टायपेंड त्यांना मिळतो पुढची 4 वर्ष. 3 वर्ष ट्रेनिंग असतं त्यांचं एनडीए मध्ये आणि 1 वर्ष पर्टिक्युलर त्यांनी आर्मी केलं तर सिलेक्ट तर आर्मीमध्ये असतं, नेव्ही केलं असेल तर नेव्ही आणि एअरफोर्स असेल तर एअरफोर्समध्ये. अशी 4 वर्ष पूर्ण कंप्लीट झाली की मग तो लेफ्टनंट होतो आणि लेफ्टनंट झाल्यानंतर ह्या फॅसिलिटीज त्याला चालू होतं. भारताच्या याच्यामध्ये आपण जर विचार केला, महाराष्ट्रात फक्त 10% लोकच ह्या परीक्षेकडे आहेत. बाकी सर्व भारताच्या इतर देशात, इतर राज्यातून मुलं इथं परीक्षा देतात. मराठी मुलं का देत नाही, तर सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे त्यांचा विषय असतो मॅथमॅटिक्स. कारण गणित हा थोडासा त्यांना अवघड जाणारा भाग आहे. मग एनडीए मध्ये गणिताचा पेपर 300 मार्काचा असतो, जीएटीचा पेपर असतो तो 600 मार्काचा असतो आणि एसएसबी इंटरव्ह्यू हा 900 मार्काचा असतो आणि असे 1800 मार्कापैकी मेरिट लागतात आणि ह्या मेरिट मध्ये बसला की तो लेफ्टनंट झाला. मग मी काय केलं, हा विषय जो आहे थोडा सोपा करण्यासाठी मी मराठी मुलांना गणिताच्या काही ट्रिक्स शिकवतो. वेदिक मॅथ्स म्हणजे ते कसं, उदाहरणादाखल समजा 21 गुणिले 11. आपली पद्धत जी आहे ती अशी पद्धत आहे, 21 गुणिले 11 करायचं झालं, 11 एके 11, ह्याच्याला गेला 1, 11 दूने 22 आणि 1 23, ही उत्तर काढण्याची आपली पद्धत. पण स्पर्धा परीक्षेमध्ये याचं उत्तर काढताना 11 कोणत्याही 2 अंकी संख्येला गुणायचं झालं तर हा अंक डावीकडचा डाव्या बाजूला, उजवीकडचा उजव्या बाजूला आणि ह्या 2 अंकांची बेरीज मध्ये द्यायची. हे झालं उत्तर. ह्या काही ट्रिक्स आहेत. ह्या ट्रिक्स
मुलाला शिकवल्यामुळे गणिताविषयी थोडीशी आवड निर्माण होते, प्रेम निर्माण होतं आणि तो गणित सोडवायला लागतो. अशी अनेक उदाहरणं आहेत वैदिक मॅथ्स मध्ये मुलांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन झालंय आणि गणितामध्ये 4-5 मार्क वाढवावी लागणारे तो विद्यार्थी टॉप करतो गणितामध्ये. म्हणून हा एक छोटासा माझा प्रयत्न आहे की एनडीए फाउंडेशन कोर्स आपण याच्यामध्ये हा एक विषय त्यामध्ये ऍड केलेला आहे. आता आम्ही करतो काय, तर महत्वाची गोष्ट म्हणजे इयत्ता 8वी 9वी 10वी 11वी आणि 12वी ह्या मुलांचं फाउंडेशन कोर्स घेतो एनडीएचं. 8वीचा सिलेबस, 9वीचा 10वीचा 11वीचा 12वीचा हा सिलेबस आम्ही शिकवतोच, पण ह्या सिलेबस मधून एनडीए साठी काय महत्वाचं आहे ते काढतो आणि त्याचं कॉन्क्रिटिंग करून करतो, म्हणजे त्यांना विसरूच नाही कधी. आणि मग हा आमचा एनडीए फाउंडेशन कोर्स चालू होतो. या ठिकाणी 12वीला असतानाच आम्ही आमच्या मार्फतच एनडीएचा फॉर्म भरतो विद्यार्थ्याचा. तो पास झाला रिटर्न टेस्ट की एसएसबी इंटरव्ह्यू साठी तयारीसाठी आम्ही त्याला दिल्लीला पाठवतो. तो एसएसबी इंटरव्ह्यू क्रॅक झाला की मेडिकल होतं आणि आपोआपच तो सिलेक्ट होतो. अशा पद्धतीनं आमचा एनडीए फाउंडेशन कोर्स सीएम अकॅडमी मार्फत आम्ही चालू केलेला आहे. तर खास मराठी मुलांच्यासाठी हा एक प्रयोग आहे आम्ही जो करतो येतो. त्याच्यासाठी अधिक माहितीसाठी तुम्हाला 8010634300 ह्या नंबरवरती संपर्क साधा आणि 11961 ह्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधा. तुम्हाला सर्व गोष्टींचं माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळेल. ओके, थँक्यू व्हेरी मच, बाय.